दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. हिवरगाव पावसा टोल नाक्यावरील युवकाच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा. रिपब्लिकन सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. दोषींवर कारवाईची मागणी. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, ज्येष्ठ नेते दिलीप साळवे, तालुकाध्यक्ष कृष्णा गाडे आणि विलास महादेव कदम यांनी निवेदन पोलीस अधीक्षकांना दिला. संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभेतील वैभव विलास कदम, वय वर्ष 19, हा युवक कामानिमित्त मोटारसायकलवरून जात असताना हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकल सुमारे 200 फूट दूर फेकली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. घटनेचा CCTV फुटेज उपलब्ध असतानाही अपघाताची निष्पक्ष चौकशी झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच संबंधित वाहन चालक आणि वाहन मालक प्रभावशाली असल्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. अपघातानंतर वाहनाची अदलाबदल करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. मृत युवकाच्या कुटुंबियांना अद्याप समाधानकारक माहिती मिळालेली नसून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे. तसेच आम्ही आज रिपब्लिकन सेना प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी विलास कदम यांचा मुलगा वैभव कदम हा 5 जून रोजी इंजिनिअरचं शिक्षण करून हा पार्ट टाइम हॉटेलमध्ये काम करायचा. त्या एक कदम कुटुंबातला एक करता मुलगा त्या ठिकाणी भयंकर पद्धतीने त्याचा ऍक्सिडेंट घडून आणला का अशी देखील आम्हाला या ठिकाणी शंका येते. आणि हा मुलगा त्याचा राहिलेला पगार घेण्यासाठी लिमगाव टेंबी या ठिकाणी त्या गावचा रहिवासी असून तो पगार आणण्याकरता मयुरी हॉटेल या ठिकाणी जात असताना पुणे संगमनेर हायवे हा रस्त्याच्या कडेला जात असताना त्या ठिकाणी भरधावत वेगाने गाडी डॉक्टर भोर यांची त्या गाडी चालक यांनी इतक्या भर धावत त्याला त्या ठिकाणी उडवत असं त्याचा एक पाय तुटून बाजूला पाडला आणि इतका उडून त्या ठिकाणी न थांबता तिथील पुढील एका पेट्रोल पंपाच्या त्या ठिकाणी गाडी पार्क केली. त्यांनी नंबर प्लेट त्या ठिकाणी काढली, नंबर प्लेट बाजूला काढली. आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी त्याच्या वडिलांनी विनवणी केली की तुम्ही त्या पेट्रोल पंपाच्या त्या ठिकाणी गाडी लागली त्या ठिकाणी CCTV फुटेज बघा. पण तपासी अधिकारी याच्यामध्ये उपनिरीक्षक काळे म्हणून याच्यात आम्हाला समजतंय हे काळे आणि तिथं संबंधित संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काय मोठी त्या पैशावाल्यांची तडजोड करून हो करता मुलगा यांचा घालवलेला आहे. म्हणून आमची SP साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं की आपण योग्य ती कारवाई करा. जर ऍक्सिडेंट झालेला असेल तर त्या ज्यांनी केला असेल त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला हजर होणे किंवा त्याला त्या ठिकाणी अटक होणे ही आमची रिपब्लिकन सेनेची मागणी. योग्य ते या कुटुंबाला न्याय जर दिला नाही तर आम्ही या SP कार्यालयासमोर मुदत उपोषण किंवा धरणे आंदोलन या ठिकाणी करू. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब, रिपब्लिकन सेना, तसेच जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, ज्येष्ठ नेते दिलीपराव साळवे, तालुका अध्यक्ष कृष्णा गाडे आणि मी स्वतः विलास कदम या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो, माझा मुलगा वैभव विलास कदम 1 जून 1 वाजून 6 मिनिटांनी
हिवरगाव पावसा इथं टोल नाक्याच्या या उत्तर साईडला एक मयूर एक्सप्रेस हॉटेल आहे, वरतीला बाजूने चूल मटन हॉटेल आहे, मध्ये डिवाइड आहे, वळणाची चौफुली आहे. तो मुलगा वळत होता आणि वळून त्यानं हायवे रोड पास केला होता. डिवाइड वर मोटरसायकलचं पुढचं चाक आणि पाठीमागचं चाक कॉन्क्रीटीकरणावर होतं. पण ऋतिकेश राजेश परबत हा हिटर अति स्पीडनं येऊन त्याने माझा मुलगा वैभव याला पाठीमागून उडून समोरच्या पाठीवर आदळून त्याचा फुटबॉल करून 200 फुटा इतका भीषण अपघात करून मुलगा जागीच ठार झाला व बाईक 200 फूट लांब उडाली. तरी माझा तो एकुलता एकच मुलगा माझ्या आयुष्याचा आधार दीप गेला. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. 1 मुलीचं लग्न व्हायचं, 1 मुलीचं लग्न झालेलं आहे. तरी मला केअरलेस बीपी 180 200 वर असून माझा सांभाळण्याचा आधार गेला. माझा मुलगा इथपे कॉलेजला कॉलेज करून दुपारी 12-1 वाजता येत होता आणि 2 वाजता मयूर एक्सप्रेस हॉटेलला पार्ट टाइम काम करून माझ्या संसारामध्ये भर घालत होता. माझं देखभाल करीत होता, सगळं काही तो करीत होता. त्याच्या अनेक इच्छा होणार होत्या. तो इंजिनियर होणार होता, त्याला डिग्री द्यायची होती आणि माझा एकुलता एक तो आधारस्तंभ गेलेला आहे. असा अपघात कोणाचा होऊ नये इतका भीषण अपघात इतका झालेला आहे. तो जो ऋतिकेश राजेश परबत आहे, मला असे कळाले का त्याला फास्ट गाडी चालवण्याचा शौक आहे आणि गाडी मालक आहे डॉक्टर भोर. ह्या गाडी मालकाला गाड्या घेऊन अशा गाड्या दुरुस्त करायला टाकायच्या आणि असे प्रकार त्यांच्याकडे आहेत. हे भरपूर पैशावाले लोक असून मी एक गरीब शेतकरी ग्रामीण भागातला ग्रामस्थ असून तरी मला सदर संगमनेर ठाणेदार पोलीस यांच्याकडे मी FIR नोंदवली. तरी मला योग्य तो न्याय व पोलीस ठाण्याकडून योग्य ती तपासणी होत नाही अशी माझ्या लक्षात आली. म्हणून मी आज या ठिकाणी अहमदनगर सुनील भाऊ शिंदे यांच्या संवादामध्ये त्यांची कार्यकारिणी रिपब्लिकन सेना हे माझ्या पाठीशी खंबीर उभं राहून आम्ही SP साहेब यांच्याकडे अशी मागणी करतो का मला योग्य तो न्याय मिळून अशा गुन्हेगाराला कुठेतरी आळाबंधन घालून आम्हाला योग्य तो न्याय पाहिजे. आम्ही माहिताचे इन्शुरन्स पैशाला भुकलेले नसून मला माझ्या वैभवसाठी आणि माझ्यासाठी न्याय द्या. नाहीतर आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करू, उपोषण करू हा इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय आनंदराज, जय रिपब्लिकन सेना. संबंधित आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हे निवेदनातून देण्यात आला. रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात न्याय मिळावा आणि मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.